तर हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आज आलो आहोत शेतामध्ये आमच्या. तर इथे आहे ते मंदिर आहे आमच्या शेतामध्ये. ते आहे मंदिर कोणतं आहे का? केदारनाथचं ना, प्रति केदारनाथ आहे. तर केदारनाथची सेम मूर्ती वगैरे आहे इथे. ते बघू शकता गायज, मला दाखवतो. घरून फुलं पण आणले तोडून वगैरे. म्हणलं चला आता देवाला फुलं वगैरे अर्पण करूयात, अगरबत्ती वगैरे. तर आमचा विहान गेला आहे दर्शनाला. विहानने कोणता घातला शर्ट? महाकाळचा शर्ट घातला विहानने आणि विहानच्या पप्पाने, दोघांनी. तर हे बघू शकता गायज, कशी मस्त अशी मूर्ती आहे इथे. तर प्रति केदारनाथ म्हणून ही मूर्ती आहे. तर ही आहे ती शंकराची पिंड आहे. किती वर्ष झाली मम्मी या मंदिराला, म्हणजे स्थापन करून? मला वाटतं मी 9वी 10वीला असताना ही मूर्ती म्हणजे मंदिर वगैरे केलं होतं. किती वर्ष झाली असतील? एक 20 वर्ष झाली असतील, सहज 20 वर्ष झाली असतील. तर हे वरती एकदम उंचावर असलेलं ठिकाण आहे. हे 2788 फूट आहे उंची. आणि आम्ही काय करतो इथे ना, श्रावण महिन्यामध्ये इथं ना देवाला सप्ताह बसला जातो. म्हणजे इथं भजन वगैरे कीर्तन असतं. नंतर इथं खीर पण असते देवाची. तर खीर बनवली जाते, प्रसाद असतो. तर आमच्या साहेबांचं तर पूजा चाललेली आहे. देवस्थान आहे ते एकदम जागृत देवस्थान आहे. खूप मंदिरात शांत वाटतं, बरं वाटतं. इबीत मला पण लावा, इबीत तुम्ही लावा आणि मग मला लावा. इबीत शंकराचे भक्त आहेत. आम्ही लहानपणी इबीत लावायचं, माहिती आहे का तुम्हाला? आम्ही सकाळी देवपूजा करायचं आणि इबीत सगळं वाढायचं. आणि तसंच इबीत लावून आम्ही शाळेला पण जायचं. मग तर इबीत ना देवाला लावायचं. ते शंकराच्या महादेवाला आल्यानंतर इबीत लावतात. देवाचा हे भेटतो, आशीर्वाद भेटतो इबीत लावल्यानंतर. आहे ना वेळ. तर बाहेर आहे ती नंदी आहे. देवाच्या मंदिरात बसलेलो आहोत. आणि आता मंदिरात आल्यानंतर थोडंसं बसल्यानंतर शांत बरं बसणार. आणि ती शेत आहे, तर शेतामध्ये आपण जाऊन फिरून बघूया. पवनचक्की वगैरे पण आहेत खूप सारे. तर पवनचक्की आपण बघूयात, आहे ना. थोडंसं म्हणजे कळस लावायचं होता आणि काशीचं पाणी आणून करायचं. ते जमलं नाही. काय सांगितलं स्वप्नात येऊन? काशीच पाणी आणून कळस बांधायचं होतं. अच्छा, एका रातात काशीच पाणी आणून कळस बांधायचं होतं. बापरे, ही वैशिष्ट्य आहे. जुनी पूर्वीचं काय तर असेल थोडंसं त्या. मग हे ना मूर्ती, मग काय तर. आणि ही मूर्ती आहे ना, ही वरती घ्यायचा पण प्रयत्न केला, म्हणजे चढ करून, पण ती काय झाला नाही सक्सेसफुल. मग खाली आहे त्याच ठिकाणी पूजा करायला स्थापना केली. आणि वरून मंदिर वगैरे, छोटंसं मंदिर होतं अगोदर, पण नंतर वगैरे 20 वर्षापूर्वी बांधलं वगैरे मंदिर. हे हे केदारनाथ, जगन्नाथपुरी ना, केदारनाथ. हा परमेश्वर देव आहे ना, तो सगळी लोक म्हणजे शुक्राचार्यसनं आल्यानंतर इकडे येतातच देवाला देवदर्शन. खूप जुनं चिंचचं झाड आहे. चिंच आहे ते झाडाला, होय. आणि ही नंदी आहे. इथे खीर बनवायचं, मोठी मोठी चुली करायची इथं. हां, चूल पण आहे इथं. चूल असं करायची ऑलरेडी आहेच. आणि खीर बनवायची. आमची शाळेची खीर असायची. आम्ही 10वी म्हणजे ज्या त्या बॅचला 10वीला गेल्यानंतर ना, त्यांनी त्या 10वीच्या मुलांनी सगळ्यांनी मिळून वर्गणी काढायची खिरीचं वगैरे. मग ते दिवसभर खीर बनवायची. आणि दुपारनंतर खिरीचा प्रसाद देवाला दाखवायचा. आणि नंतर काय करायचं, सगळ्यांना द्यायचा प्रसाद खायला. मग आम्ही सगळेजण इथं बसायचं. इथं म्हणजे खीर खायला बसायचं. श्रावणमध्ये असतं ते, दरवर्षी असतं, अजूनही असतं ते. किती वातावरण मस्त असं आहे बघा, छान. ही बघा पवनचक्की इथेच आहे समोरच. आणि या पवनचक्कीजवळच आमची शेत आहे, आजूबाजू सगळं आहे ते. हे खालचा बघायचं सगळं आमचा, म्हणजे सगळं आमचं शेत आहे. हाय त्या गोड चिंचा लावलंय. आता गेट बंद करायला देवाचं. आंबट आहे. एवढा नाही आंबट, नाही गोड आहे त्या. आम्ही रोज दरवर्षी ना आलो ना पायऱ्या मोजायला दगडावरच्या. तर ती 34 पायऱ्या झाली असं मला आठवतं तेव्हाचं, 10वीत असताना. आणि लग्नाला आपल्या किती वर्ष झाली? लग्नाला आपल्या किती वर्ष? 10 वर्ष झाली.
तर 10 वर्षापूर्वी मी 2-4 वर्ष मी कॉलेजला असताना नव्हते नंतर येत 10वी पर्यंत होती ना तेव्हा यायची. तेव्हा आम्ही पायऱ्या मोजायला ज्यावेळेस 15 वर्ष झाले असते. आता त्यात काय आता 30 पायऱ्या होत्या तेव्हा ते 30च्या तर 60 झाले. 60 नाही 45-50 पर्यंत गेले असले. पण दगडच दिसत नाही. काय करायचं आता लय मोठा दगड होता इथं. पायऱ्या होत्या. मग आम्ही आता चाललो आहोत शेतामध्ये. ही बघा पवन चक्क्या किती दिसते त्या. हा पवन चक्क्या देते आमच्या इकडं शेतामध्ये. विहान आलता पावसाळ्यात तिकडं छत्री घेऊन. विहानची छत्री उलटी आणि विहान उलटा झाला. अरे त्या छत्रीसोबत विहान पण आमचा उलटा झाला. पंखा जो आहे ना तो आमच्या रानामध्ये आहे आणि ही पंख्यापासून इकडं असं सरळ ही जर रान आहे ना ती ही पूर्ण आमचंच रान आहे. सगळं असं आहे ते देवस्थानाच्या आजूबाजू आमचं समोर सगळं आमचाच रान आहे एकदम. आमच्या इकडे जरा दगड जास्त आहे ती त्यामुळे तुम्हाला सगळी दगड दिसायला ती दगड ही दगड याला दगड तुमची आपली जमीन आहे. आपण जमीन घेतली ना इथं. ही जमीनच बघायला आपण. बाबाची पण आहे आपली पण आहे सगळी. बाबाचीच होती पहिली पण बाबाने दिली नंतर पवन चक्कीकडून आता रिटर्न घेतली आणि नंतर आपण पण घेतली थोडी. रोजचा प्लॅन चालला आहे रानामध्ये करायचा. तर आता बघूयात कसं कसं होते काय काय होते. काय काय आम्ही जमीन विकली तेव्हा पहिला पंखा उभा केला का नंतर दुसरीकडे गावात उभा केला. कसं बाय होय सगळ्या बहुताची जमिनी विकल्या हां आणि आपली जमीन विकायची राहिली. आपली जमीन शेवटला ऐकली. माहिती का बापरे, दिसपून येत होतं. होय पप्पा नाही म्हणतात ना लवकर ऐकली नव्हती जमीन. आणि पवन पहिला आपला आमचा पंखा झाला आमच्या रानात. पुन्हा मग सगळं पंखा एक 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 झालं. बॉबी आम्ही छोटा असताना बॉबी रोज खायचं माहिती आहे. शाळेला गेलो शाळेत नेताना बॉबी खूप छान लागते बॉबी. हे चिचुक माहीत आहेत का तुम्हाला. तर या चिचुकाने आम्ही लहानपणी काय करत नाही का चंपाडा खेळायचं. ह्या चिचुकाचा दगड मारायचा असं 2 भाग होते है ना मम्मी. आणि त्याचं काय करायचं आपण काय तुम्ही काय करायचं लहानपणी चंपाडा दाखवूया का खेळ चंपाडायचा. मला पण जरा आठवते आता. आमचा ना उन्हाळ्या सुट्टीचा काय म्हणतात हाच खेळ चंपाडाळी आणि गदगळ्या खडं 1 2 3 4 आणि एक गदगळ्या पण असते. काय गदगळ्या तेच ना 2 3 तर खेळ पोराला काय माहिती चिचुक बनवलेला कसं खेळायचं. किती पडलं 2 पडलं. विहान लागलं हाताला. आणि आता गायज आम्ही आता निघालो आहोत गाडीनं. आम्ही लहानपणी काय करायचं थांब ना 1 मिनिट. आम्ही लहानपणी काय करायचं चालत यायचं 2 किलो तुम्ही असेल ना तर न चालत यायचं. पण आम्हाला कधीच कंटाळ वगैरे एवढी एक्साइटमेंट असायच्या देवाला जायचं. पण आता काय चालायला नको वाटतंय. काय म्हणतात की एक एजनुसार ना माणसाला त्रास सुरू होतो. म्हणजे हां लहानपणी शाळेत वगैरे असल्यानंतर नाही म्हणजे ते काय वाटत नसतं तेव्हा दिवसभर उन्हात वेड्यासारखं फिरायचं वगैरे. पण आता ऊन म्हणलं की कसं तर होतं. मेन प्रॉब्लेम तो आहे. लहानपणीचा दिवसच बरा असते बाबा असं वाटतं आता खरं. आणि बघितलं तर छान वाटतं खरं. म्हणजे लहानपणीची आठवण आली. खूप साऱ्या आठवणी वगैरे आल्या. मधून शेतातनं वगैरे वाट काढत यायचं. वाटत कधी जायचं नाही. मधनं गवतातनं कुसळातनं जायचं वाट काढत. अशा आमच्या आठवणी होत्या. तर आता आम्ही आता चाललो आहोत घरी यायचं असं. तर बघा हे गवत किती आहे आमच्या इकडे. दगड आणि गवतच दिसते दुसरं काय दिसत नाही. कारण आता उन्हाळा आहे आणि पावसाळ्यात खूप छान वाटतं. एकदम हिरवगार असते ना आणि मोठी मोठी डोंगरं वगैरे आहेत ना पंख वगैरे त्यामुळे एकदम छान वातावरण वाटतं. फिरण्यासाठी खूप छान आहे इथे. आणि हा इथे हिल स्टेशन आहे आमचं पावसाळ्याचं. घाट पण आहे खाली वरून डोंगर आहे आता. आणि खाली आहे ना ही वाट आहे ना ती नागमोडी ती पाचेगावचा घाट आहे. हा खाली एकदम बघा आम्ही किती उंचावर आलोय. तर 2500 मीटर वरती उंचावरती आम्ही आलेलो आहोत आणि आता खाली चाललेलो आहोत डोंगराच्या खाली. तर आम्ही आता केदारनाथलाही जाणार आहे.
केदारनाथ जाणार आहे आम्ही. बघूया आता केदारनाथ गेल्यानंतर. देवस्थान तर म्हणतात की सेमच आहे हे. लगेच जाणार नाहीये. लगेच नाही, अजून 1-2 वर्षानंतर जाणार. 2 वर्षांनंतर जाणार. आमचा विहान थोडासा छोटा आहे ना, त्याच्यामुळे आम्ही मग आता लगेच प्लॅन नाही करत. हा, विहान थोडंसं 1-2 वर्षांतर चांगला मोठा झाला ना, कसं Trekking. चालायला वगैरे त्याला चांगलं येईल म्हणून आम्ही मग थोडंसं थांबवले. अजून चांगलं रनिंग झालं पाहिजे आपल्याला एकदम. 21 किलोमीटर आहे ना, आता 21 किलोमीटर जायचं म्हणल्यानंतर चालणं खूप इम्पॉर्टंट आहे. आहोत हे आमचा 0 पॉईंट आहे आणि वरलं स्टँड आहे. तर हे आमचं गावाचा मेन रोड आहे वरच्या साईडचा. आणि गाव आहे ते गावात आहे आमचं एकदम. गाव ते गावात आहे. गावात आहे म्हणजे आतमध्ये आहे. हो, इथं आतमध्ये रोडच्या आतमध्ये. आमचा रोड आम्ही रानात राहतो, त्यामुळे आम्ही आता ह्या रोडने चाललोय. मेन काय नाही, थांबा 1 मिनिट, गाडी इथे. चला आता चला. चल बिहान, तुला काय घ्यायचं? चला काहीतरी आमच्या विहानं खायला घेऊया आपण आता. इथे सगळं भेटते, नाश्ता वगैरे, कोल्ड्रिंक्स, काय काय पाहिजे ते भेटते. पेप्सी पण भेटेल. विहानं काय घेतल्या? मटका कुल्फी घेतल्या. आता देवदर्शन झालं, मग आलोय आता कुल्फी खायला. तुम्ही काय करायला नाही? तुम्ही जरा डेव्हलप करा. बिटवाना काय करायला? ती थम्सअप पेला आली आणि विकास दादा थम्सअप पेला आला. डेव्हलप करा, खरंच ते चांगलं आहे. मी माझ्यासाठी लस्सी घेतली. होय काय? तर गायस आम्ही आता काय घेऊन आली? कुल्फी. आणि ही काय? लस्सी. ही काय? कुल्फी. उन्हात रात आलो एवढ्या. परमेश्वराचं मंदिर मस्त असं झालं. तर आता ही लोक बसलेली. हे लोकांना द्यायचं आहे. काय पाहिजे तुम्हाला? लस्सी. ही लस्सी पाहिजे. हा. आणि तुला काय पाहिजे रे? लस्सी पाहिजे. बरं ठीक.